राजकीय पक्ष व उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून जाहिरात प्रसारणासाठी पूर्वप्रमाण करणे आवश्यक. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26मध्ये राजकीय पक्ष व उमेदवार यांच्याकडून प्रचार प्रसिद्धीकरिता विविध माध्यमांचा वापर होणार आहे. यामध्ये आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे. राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी जाहीर केलेल्या या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रचार प्रसार व्हावा, याकरिता आयोगाच्या दिनांक 9 ऑक्टोबर 2025 रोजीच्या निवडणुकांच्या प्रयोजनार्थ प्रसारमाध्यम संनियंत्रण व जाहिरात प्रमाणन आदेश 2025 या अधिसूचनेनुसार ठाणे महानगरपालिकेच्या वतीने कार्यवाही करण्यात येणार आहे. या अनुषंगाने सदर अधिसूचनेनुसार महापालिका स्तरीय माध्यम प्रमाणन आणि संनियंत्रण समिती निवडणूक अधिकारी तथा आयुक्त सौरभ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये पोलीस आयुक्त किंवा त्यांचे प्रतिनिधी, आचारसंहिता कक्ष प्रमुख तथा परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे, उपायुक्त तथा नोडल अधिकारी मिताली संचेती, उपमाहिती जनसंपर्क अधिकारी तथा नोडल अधिकारी प्राची लिंगणकर हे समिती सदस्य आहेत. निवडणुकीमध्ये कोणत्याही राजकीय पक्षास अथवा उमेदवारास दूरदर्शन, उपग्रह वाहिन्या, केबल वाहिन्या, यूट्यूबच्या वाहिन्या, केबल नेटवर्क, आकाशवाणी, खाजगी FM वाहिन्या, सिनेमागृह, सार्वजनिक ठिकाणाचे ऑडिओ व्हिज्युअल डिस्प्ले, ई-वृत्तपत्रे, बल्क SMS, व्हॉइस SMS, समाजमाध्यमे, संकेतस्थळे अशा कोणत्याही प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे जाहिरात प्रसिद्ध करावयाची असल्यास त्या प्रस्तावित जाहिरातीचे समितीकडून पूर्वप्रमाणन म्हणजेच प्रसिद्धी अथवा प्रसारणपूर्वी मान्यता घेणे आवश्यक आहे. पूर्वप्रमाणन केले नसल्यास त्या जाहिरातींचे प्रसारण प्रसिद्धी करता येणार नाही याची नोंद घ्यायची आहे.